चुकूनही या दिशेला पाय करून झोपू नये, नाहीतर अनर्थ घडेल. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. दक्षिण दिशेला पाय करून झोपल्याने मृत्यूची दाट शक्यता असते. पश्चिमेला पाय करून झोपल्याने व्यक्ती लवकरच गरीब बनतो. पूर्वेला डोकं करून झोपल्याने आयुष्यात या दिशेला पाय करून झोपून चुकूनही झोपू नका. आयुष्यात दुर्दैव येईल, यामुळे घरामध्ये गरिबी येते. तसेच वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मी आपली साथ सोडते. घरात सतत आजारपण येतात. कोणी ना कोणी सतत आजारी राहते. सर्व पैसा दवाखान्यात खर्च होतो व मोठमोठ्या आजारांचा आपणास सामना करावा लागू शकतो आणि यामुळे घरात सुखसमृद्धी, शांती राहत नाही. नोकरी व्यवसायात वारंवार अडचणी येतात. याचा परिणाम खूप गंभीर असू शकतो. या दिशेला पाय करून झोपल्यामुळे तुमची प्रगती थांबते आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळत नाही. यामुळे घरातील लक्ष्मी निघून जाते. तर कोणकोणत्या दिशेला पाय करून झोपणे योग्य आहे आणि कोणत्या दिशेला अयोग्य आहे हे आपण या व्हिडिओमधून माहिती पाहूयात. तर मित्रमैत्रिणींनो, मनुष्य आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी करत असतो, ज्याचा काही लोकांवर विविध प्रकारे त्रास सहन करावा लागतो. असं नाही की एखादी व्यक्ती या सर्व गोष्टी जाणून बुजून करते, परंतु माहितीच्या अभावामुळे काही व्यक्तींच्या गोष्टी आपल्याकडून केल्या जातात. याचा जीवनावर वाईट परिणाम पडू शकतो आणि त्याच्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. यापैकी एक म्हणजे व्यक्तींच्या चुकीच्या दिशेला पाय करून झोपणे. वास्तुशास्त्रात व्यक्तीने कोणत्या दिशेला पाय करून झोपावे यासाठी दिशा निश्चित केलेली आहे. एखाद्या व्यक्तीने कोणत्या दिशेला डोकं व कोणत्या दिशेला पाय करून झोपावे याबद्दल वास्तुशास्त्रात सविस्तर माहिती सांगितली आहे. तर मंडळी, एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेला पाय करून झोपली तर तिच्या शरीरातील सर्व ऊर्जा निघून जाते. कारण चुकीच्या दिशेला पाय करून झोपल्यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होत असतो. तर मंडळी, झोप आपल्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग आहे. दिवसभराच्या धावपळीमध्ये आपल्या शरीराला आराम देण्याचे हे कार्य झोप करत असते. मनुष्यात नाही तर पशुपक्षी, झाडेझुडपे सुद्धा झोप घेतात. त्याचबरोबर झोप आपल्या शरीराला अत्यंत महत्त्वाचे आहे. झोप आपल्या शरीराला उत्तम स्वास्थ्य, चेतना, उत्साह देणारी असते. झोप आपल्या शरीराला खूप महत्त्वाची असते. झोप पूर्ण झाल्यानंतर शरीरात उत्साह असतो, पण काही लोक झोपून उठल्यानंतर सुद्धा उत्साही नसतात. आळस दिवसभर त्यांच्या अंगात असतो. तर याचे कारण काय? रात्री जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये. जेवणानंतर किमान अर्धा ते 1 तास आणि रात्री लवकर झोपावे. झोपून लवकर उठावे. सूर्योदयाच्या नंतर खूप उशिरापर्यंत झोपू नये. वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची सुद्धा एक दिशा निश्चित केलेली आहे. तर मंडळी, जशी शुद्ध वस्त्र, अन्न शरीराला खूप महत्त्वाचे आहे, तसेच झोपसुद्धा आपल्या शरीराला खूप महत्त्वाची असते. जर आपली झोप पूर्ण नसेल तर याचा प्रभाव मना, मस्तिष्क, स्वास्थ्य यांच्यावर परिणाम करणारा असतो व आपला आळस वाढत असतो. तर मंडळी, योग्य दिशेला झोपल्यामुळे आपल्या स्वास्थ्यासोबतच घरात सुखशांती टिकून राहते. वास्तुशास्त्रानुसार उत्तरेला डोकं व पश्चिमेला पाय करून झोपल्यामुळे धनाची देवी लक्ष्मी नाराज होते. याचाही परिणाम आपल्या घरात पैशाची कमतरता, भांडणे व अस्वस्थता, नाराजी व उत्साह कमी जाणवू लागतो. दक्षिणेकडे पाय केल्यामुळे शरीरात नकारात्मक ऊर्जा वाढते. ही दिशा यमदेवाची आहे, जे मृत्यूदेवतेची देवता आहेत. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला पाय व उत्तर दिशेला डोकं करून झोपू नये. याचे कारण म्हणजे दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता, यमदेवाची देवता आहे. दक्षिणेला पाय करून झोपण्याचा अर्थ म्हणजे आपण यमलोकीत जात आहोत असा अर्थ होतो. मृत्यू झालेल्या लोकांचे पाय दक्षिणेला केले जातात, जिवंत लोकांचे नाही. वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा दक्षिणेला पाय करून झोपणे हे निषिद्ध मानले आहे. वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार पृथ्वीमध्ये चुंबकीय शक्ती असते. पृथ्वीच्या आसपास चुंबकीय क्षेत्र असतं. हे चुंबकीय लहरी अदृश्य असून जे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाते. जेव्हा आपण दक्षिणेकडे डोकं करून झोपतो तेव्हा पृथ्वीच्या मॅग्नेट फील्डसोबत आपण जोडले जातो. हे चुंबकीय तार आपल्या डोक्यावरून प्रवेश करते व पायाकडून निघून जाते. यामुळे भोजन केलेल्यांना पचन होते, आपल्या आयुष्यात वाढ होते. यामुळे दक्षिणेला डोकं करून झोपणे हे शुभ मानले जाते. हे वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा तर मंडळी खूप चांगलं आहे. या उलट जेव्हा आपण दक्षिणेला पाय करून झोपतो म्हणजे उत्तरेला डोकं करून झोपतो, ही चुंबकीय तार पायाकडून प्रवेश करून डोक्याकडून निघून जाते. यामुळे चुंबकीय तार शरीरावर विपरीत परिणाम करत असते. यामुळे स्वास्थ्याची हानी इतर होतेच, पण परिणाम आपल्या मस्तिष्क व मनावर सुद्धा होत असतो.
म्हणूनच दक्षिणेला पाय करून कधीही झोपू नये. या दिशेला सतत झोपल्यामुळे मनुष्याला अटॅकसुद्धा येऊ शकतो. अचानक मोठमोठे आजार उद्भवू शकतात. वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेला पाय करून कधीही झोपू नये. यामुळे घरात गरिबी व दारिद्र्यता येते. पूर्व दिशेलाही पाय करून चुकूनही झोपू नका. व्यक्तीने सूर्योदयाच्या दिशेला चुकूनही पाय करून झोपायचं नसतं. याचे कारण म्हणजे पृथ्वीवर एकमेव दिसणारी देवता म्हणजे सूर्यभगवान. सूर्यभगवान हे सकारात्मक ऊर्जेचे स्रोत आहेत. यामुळे आपणास ऊर्जा प्राप्त होते. याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम पडत असतो. जर अशा सकारात्मक दिशेला आपण पाय करून झोपत असाल तर आपल्या जीवनात अनेक अडचणी येऊ लागतात. अनेक आरोग्याच्या अडचणी आपणास जाणवू लागतात. यामुळे पूर्व दिशेला पाय करून झोपू नये. चुकूनही झोपू नका. त्याचबरोबर घरातील कर्त्या पुरुषाने म्हणजे जो कमवता पुरुष आहे घरातील, त्यांनी पूर्वेला डोकं करून कधीही झोपू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.